जी 4 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार होती ती झालेलीच नाही। इथे तुम्ही बघू शकता स्टेटस पेंडिंग दाखवते, इथं डायरी नंबर दाखवते, इथं केस नंबर दाखवते, इथं पेटिशनर दाखवते सामाजिक विकास प्रबोधिनी आणि रिस्पॉन्डंट कोण आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र। इथे पण बघू शकता लिस्ट झाली होती परंतु सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीच झाली नाही। जर या सरकारने 29 ऑगस्ट 2024 रोजी जी सह्याद्री अतिथीगृहावर जी बैठक झाली त्याप्रमाणे जर 15 सप्टेंबरपर्यंत पेशा भरतीबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर या सरकारला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे। कारण हे सरकार आदिवासींच्या शैक्षणिक तसे आरोग्य अशा सुविधांशी खेळत आहे, जाणीवपूर्वक खेळत आहे आणि जे आपले 24 आमदार आहेत त्यांना पकडून जाब विचारण्याची वेळ आली आहे। कारण पेशा भरतीला आता जवळपास 1 वर्ष होईल। या 24 आमदारांनी पेशा भरती होण्यासाठी काय प्रयत्न केले यासाठी जाब विचारण्याची त्यांना वेळ आली आहे। इथे पण बघू शकता स्टेज पेंडिंग दाखवते। जी सुप्रीम कोर्टामध्ये काल सुनावणी होणार होती ते बेंच कोणाचं होतं इथं बघू शकता, द चीफ जस्टिस, होनेरेबल चीफ जस्टिस आणि होनेरेबल मिस्टर जस्टिस JB पारडीवाला आणि मिस्टर जस्टिस मनोज मिश्रा यांच्या बेंचवर ही सुनावणी होणार होती। इथे पण बघू शकता जजमेंट आणि ऑर्डरमध्ये काल हेअरिंग न झाल्यामुळे इथे पण लास्ट कधी हेअरिंग झालेली आहे इथे पण बघू शकता तुम्ही 10/11/2023ला या 3 जजेसने 3 तारखेला एक नोटीससुद्धा दिली होती। बघूया इथे बघू शकता 3 तारखेला त्यांनी एक नोटीससुद्धा दिलेली होती। इथे बघू शकता बेंच कंपारायझिंग होनेरेबल मिस्टर जस्टिस पारडीवाला हे आपली पेशाचे सुनावणी घेणार होते आणि मिस्टर जस्टिस मनोज मिश्रा इज कॉन्स्टिट्यूटेड ऑन जे 4 तारखेला म्हणजे काल सुनावणी होणार होती त्यांना कोर्ट नंबर किती दिलेलं होतं 10 नंबर। आता आपण 10 नंबरमध्ये कोणत्या काल केसेस झाल्या हेअरिंग झाल्या ते बघणार आहोत। आता आपण कोर्ट नंबर 10 मध्ये काल कोणकोणत्या सुनावण्या झाल्या ते बघणार आहोत। कोर्ट 10 नंबरमध्ये मिस्टर जस्टिस JB पारडीवाला आणि होनेरेबल मिस्टर जस्टिस मनोज मिश्रा यांनी काल कोणकोणत्या सुनावण्या गेल्या खाली तुम्ही बघू शकता। इथे कुठेही चेक केले तर पेशा भरतीची हेअरिंग झालेली नाही असं आपल्याला दिसत आहे। चेक करू शकता तुम्ही, कुठेही पेशा भरतीची काल हेअरिंग झालेली नाही। आता इथे लवकरच नवीन तारीख जनरेट होईल आणि जी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी जी 29 ऑगस्ट 2024 रोजी बैठक घेतली त्या बैठकीत असे ठरले होते की 15 सप्टेंबरपर्यंत योग्य निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते। जर 15 सप्टेंबरपर्यंत या सरकारने योग्य तो निर्णय घेतला नाही तर या सरकारला आणि 24 जे आमदार आहेत यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। कारण हे सरकार आदिवासींच्या बाबतीत सिरियस नाही आहे। कारण आज जवळपास 1 वर्ष झालेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने कुठेही म्हणलेलं नाही की या पेशा भरतीला स्थगिती द्या किंवा पेशा भरती थांबवा, तरी देखील या सरकारने पेशा भरती स्थगित केली आहे। आज जवळपास 1 वर्ष झालं आहे।